नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कसे आहात? मस्त मस्त आणि मजेतच राहा. मी स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर आता थोडेच दिवस राहिले, थोडे एकदम किंचित मोजून 5-6 दिवसच राहिले असतील का आरवीच्या बर्थडेला. तिच्यापेक्षा मी खूप म्हणजे उत्साही आहे. मला असं खूप एक्सायटिंग फील होते, कारण की माझी आरवी बघता बघता वर्षाची सुद्धा झाली. लास्ट टाइम बॉर्न झाली होती आणि आता वर्षाची झाली. म्हणजे मुली एवढ्या लवकर खरंच मोठ्या होतात का? होतही असतील, कारण आज मी बघते माझी श्रीषा सुद्धा आज 3 वर्षाची होईल आणि 4थं वर्ष लागेल तिला. म्हणजे एवढ्या मोठ्या झाल्या. कधी झाल्या एवढं वर्ष पटापट गेलं समजलंच नाही ॲक्च्युली. आणि आता श्रीषा माझी एवढी मॅच्युअर झाली नाही. एवढूसच वय आहे तिचं, एवढूसच आहे, तरी पण एवढी मॅच्युरिटी कुठून आली तिच्यामधून? मला कधी कधी प्रश्न पडतो, कारण ना मी कधी कुठे कामात बिझी असेल ना, तर आरवी रडायला लागली ना, तर श्रीषा पहिले धावून जाते की मम्मा बेबी रडते, तू चल ना. मग माझ्याकडून जर नाही झालं तर ती तोपर्यंत ते उचलून तिला घेऊन घरात येते सुद्धा. तिला जमत नाही, झेपत नाही, तरी ती उचलून कशी बशी घरात घेऊन येते. म्हणजे बरं आहे ना, मुली असाव्यात म्हणतात ना, हे खोटं नाही आहे, खरंच मुली असाव्यात. अजून काय श्रीषाचा सुद्धा एक ड्रेस आहे, तो तिला घालून टाकेल आता आरवीच्या बड्डेला. आणि आरवीच्या बड्डेचा ड्रेस कोड का अजून झालेला नाहीये. बघूया, तिला बरं नाही, 2-3 दिवस झाले तिला ताप येतोय, म्हणून जरा थांबलोय. नंतर मग जायचंच आहे. माझी तयारी तर झालेली आहे, फक्त आरवीचा ड्रेस कोड मॅच करायचा आहे. आणि श्रीषाचा तर आहे, श्रीषाच्या बड्डेला तर नेहमीच कपडे येत असतात, त्यातला एक तिला घालून टाकेन. बघूयात, आता सध्या कामाला जाते, येताना बघते मी. चला या, स्टे ट्यून. कारण साहेब मला घ्यायला येतात म्हणून बिल्डिंगच्या बाहेरच थांबले मी. येऊ दे. कुणाच्या अजून तरी काय आरवीच्या बर्थडेचं काय चाललंच नाही. शॉपिंग तर नाही केले, पण आज नक्की जाणार आहे. साधा सिंपल का होईना, पण आज तिला मी नक्की म्हणजे फ्रॉक घेणार आहे, कारण की एवढे दिवस टाईमच मिळत नव्हता. काल म्हटलेलं आहे ना, पण काल त्यांना कामावर यायला लेट झालेला, तर आज जाणार. उद्या बर्थडे, तर म्हटलं आज परत जावंच लागेल ना. बर्थडे गर्लला घेऊन निघाले मी शॉपिंगसाठी, कारण उद्या बर्थडे आणि आजवर आमचं काहीच झालेलं नाही तयार, म्हणून म्हटलं चला जाऊन बघून येऊया. श्रीष्मी जानू आधी जानू बर्थडे गर्ल झाली आहे, तर तिच्या मापाचं काहीतरी पाहिजे ना. कुठली पिशवी? अरे पण आपल्याला पिशवी नको काहीतरी आणायला? असं बाबा, असे जवळ ते लोक आपल्याला देतील ना. हे ना हल्ली दातले चालतं, तांतर मारी दर मुटका. चला बघूयात काय काय घ्यायचंय ते. आम्ही जर आतूला फोन लावतो, आतूला हलवूया, आतू येते का बघूयात, तिला जर हलवूया, आतू येते का फोन लावते. हा रस्ता आहे का डोंगर आहे काय समजलं नाही, म्हणून 3 डोंगरी नाव पडलं वाटतं आमच्या याला डोंगरासाठी. मी आतूला उठवली, आतू चल. आतू आली, केकची ऑर्डर देऊन झाली. मॅडम झोपते वाटतं. झालं बाहेर आम्ही पडलो तसे आमच्या मॅडमला झोप यायला लागली. मम्मा टम्मा मस्त छान होते. कितीला? बाबू चप्पल घाला, चप्पल. चला बरोबर आहे. ते दुसरा कलर नाही आहे. कसला पाठव, कुठला घेऊ? हा कलर आवडला. पप्पासला पाठव म्हटली, कुठला हवायचा? पिंक वाला पण मस्त आहे कलर. हा ना, मला आवडला, छान वाटतो, मस्त आहे कलर. हा पण आहे ना शॉर्ट. ये 2 बाजू में निकालो. ये 2 पीस में बिठाएगा. ओ मस्त है. ये देखिए, ये पूरा स्ट्रेचेबल है, प्रॉब्लम नहीं है. क्रॉप टॉप पैटर्न से इसको आना चाहिए. उसको आ जाएगा, उसको आराम से आएगा. 3/4 लेने में, ये लॉन्ग्स नहीं. ये देखिए, ये ऊपर कैप्स है. ओके. थोड़ा यूनिक बर्थडे.
मशीन में दो कलर था, एक रॉयल ब्लू कलर है और एक बेबी पिंक है, मजंटा कलर जो बोलते हैं ना। शॉपिंग पण केली आम्ही आर्वीच्या बड्डेची. कसले भारी 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 फ्रॉक असेल माहिती आहे तुम्हाला. मला तर म्हणजे असं वाटतं की सगळेच घ्यावेत, पण नाही एवढं घेऊन चालणार नाही, कारण की ते अजून आहे म्हणजे वर्षाचे झाले पण तेवढी हाईटने आणि बॉडीने नाही. ते थोडे मोठे मोठे कपडे म्हणून मी काही घेतले नाही, पण जे घेतली ती मस्त वाटली मला. फ्रॉक एकदम गरमीमध्ये सिम्पल आणि कॉटनची होती, छान होती. बड्डे तर बघितलं, ब्लॉग बघितला असेल. हा मला कधीचा टाकायचा होता पण मला एंड करायलाच मिळत नव्हता, म्हणून मी आता एंड करते. कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय. चला बाय.